हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. जसं की मी एकदा एका पॉडकास्टमध्ये म्हणाले होते, तुमच्या लक्षात असेल तर मी म्हणाले होते की काही वेळेला काही पॉडकास्ट मी स्वतःसाठी करते. म्हणजे 90% ऑफ टाईम मी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठीही करते, की तुम्हालाही त्यातनं आनंद मिळावा आणि मलाही. पण काही वेळेला ना असं मला वाटतं की हे माझं मत आहे आणि मला हे तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. कदाचित तुमचं मत वेगळं असू शकतं किंवा मला कोणीही सांगितलेलं नसतं की हिला रोस्ट कर, तिला रोस्ट कर. रोस्ट म्हणण्यापेक्षा रिॲक्शन दे. काही जणांवर मी प्युअरली रिॲक्शन देते, त्यांना रोस्ट नाही करत. काही जणांना मी रोस्ट करते. तर दोन्ही आहे, इट्स रिॲक्शन रोस्टिंग मिक्स. तर डिपेंड्स. पण काही जणांवर आहे ना मला स्वतःहून रिॲक्शन द्यावीशी वाटते. आणि मला माहिती आहे की आजचं जे पॉडकास्ट आहे ह्याच्यावर मी आधी पण एकदा केलेलं आहे आणि तेव्हा पण मिक्स्ड रिॲक्शन्स आले होते. अँड आय एम ॲब्सोल्युटली ओके विथ इट. अजिबातच मला असं म्हणणं नाही की माझं प्रत्येक गोष्ट तुम्हाला किंवा माझं प्रत्येक म्हणणं तुम्हाला पटलंच पाहिजे. जे पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर ठीक आहे. कधी कधी होतं ना असं, नॉट अ प्रॉब्लेम, अजिबात इश्यू नाही आहे. पण मला काही गोष्टी मला असं वाटतं की जे माझ्या मंडळींपर्यंत मला पोचवल्याशिवाय मला चैन नाही पडणार. आणि मला जे काही वाटतं आहे, मी जे काही फील करते ते तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे. मग ते म्हणजे मग त्याच्यावर तुमचे डिफरंट रिॲक्शन्स येऊ शकतात. यू आर वेलकम टू डू दॅट. सो सुरू करूया मग आजच्या पॉडकास्टला. जास्त वेळ न दवडता आपण आज सुरू करूया. आजचं पॉडकास्ट असणार आहे गौरावर. ऑफकोर्स हे आपलं काही कॉन्स्टंट कॅरेक्टर नाही आहे आणि हिचं सगळंच काही म्हणजे सगळंच मला पटत नाही किंवा रादर मी हिच्या बाबतीत खरं तर खूपच न्यूट्रल आहे. मला असं बेसिकली असं मी खूप अशी फॅन किंवा हिला काही बोलायचंच नाही किंवा ही काही जे करते ते सगळं छानच अशातलाही मला भाग वाटत नाही. आणि ही जे काही करते ते खूपच काय म्हणतात त्याला, फ्लॉप आहे किंवा युजलेस आहे अशातलाही भाग नाही. खूपच न्यूट्रल आहे. पण हल्ली मला असं वाटायला लागलं आहे की तिचा कल थोडासा DBSच्या जवळ जाऊ लागला आहे. थोडी त्या साईडला ती सरकू लागली आहे आणि म्हणून मला आता तिच्यावर बोलावंसं वाटू लागलं आहे. सो बेसिकली आता आपण जास्त मागे नको जाऊया, कारण जे इंडिया ट्रिप वगैरे जे होतं ते तिथपर्यंत तर मी त्याच्यावरती एक पॉडकास्ट बनवलंच होतं की कसं काय, म्हणजे ते पण मला थोडंसं वियर्ड वाटलं होतं. आणि उगाचच म्हणजे ते मूळ उद्देश त्यांचा वेगळा होता. मूळ उद्देश हा होता की तिला भावाच्या लग्नासाठी जायचं होतं. पण सासऱ्यांचं त्यातल्या त्यात म्हणजे तिने ते एक त्याच्यामध्ये आपण कशी एक आदर्श सून आहोत आणि आपण कसं त्यांचं पण बघायला चाललं, ह्या पणमध्येच सगळं आलं होतं. ते सगळं मी ह्या आधी तिच्यावर केलेल्या पॉडकास्टमध्ये मेन्शन केलेलं आहे. आता मी परत ते रिपीट करत नाही. आता आपण सुरू करूया जेव्हा ते भारतातनं परत यायला निघाले त्या मोमेंटपासून. मुळात तर मला जे इतकं वाटतं की इतकं सॉर्टेड आणि इतकं आमचे दादाताई, हुशार दादाची हुशार बायको आणि हुशार बायकोचा हुशार दादा. तर जेव्हा त्याचे आई वडील रडत होते तेव्हा त्याला एकदाही म्हणजे असं काही वाटलं नाही, हां ठीक आहे आपण असं त्यांना स्ट्रॉंग करण्याचा किंवा त्यांना सांत्वन त्यांना देण्याचा आपण प्रयत्न करतो की ठीक आहे एवढं काही नाही आहे, मी येणारच आहे, मी इथेच आहे, काही होत नाही आहे, मी येईन परत, लवकर येईन, असं आपण काहीतरी शब्द बोलतो ना. स्पेशली जे सॉर्टेड लोक असतात ते खूप विचार करून आणि व्यवस्थित बोलतात. पण दादा म्हणतो कसा, अरे रडायचं काय त्याच्यामध्ये, रडताय कशाला, काय मी काय मिलिटरीत नाही चाललोय, मिलिटरीत नाही चाललोय मी. अरे 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 जी व्यक्ती स्वतःच्या मुलाला कधी शाळा असेल आणि अशा दिवशी मला कधी ऑफ असेल आणि मग जे लोक आपला मी टाईम कसा मिळेल, आपला मुलगा जाईल आणि त्याच्यानंतर आपण कसं मज्जा करू, असं ज्यांचं धारणा असते किंवा जशी ज्यांची विचारसरणी आहे त्यांना ऑफकोर्स आईवडिलांचं दुःख काय असतं ते कसं काय कळणार आहे ना. तो पॉईंट मला डिस्कस करायचाच आहे, तो मी नंतर येईनच त्या पॉईंटवर. पण आता ह्या मुद्द्यावर मला हे म्हणायचं आहे की बाबा असं काही मिलिटरीमध्ये वगैरे गेलं म्हणजेच आईवडिलांना काळजी किंवा आईवडिलांना हुरहुर लागते किंवा वाईट वाटतं असं नाही आहे ना. पहिल्यांदा जेव्हा आपलं मूल शाळेत जातं, काही तासांसाठी आपल्यापासनं लांब जातं आणि इनिशियली जेव्हा ते रडतं वगैरे त्याला राहवत नाही, तर ते पाहूनही आईचं मन हेलावतं. वडिलांना कसं तरी वाटतं, डोळ्यात पाणी येतं, कसं असेल काय असेल, जेव्हा की आपल्याला माहिती असतं की इट्स अ लाईफ सायकल, इट्स पार्ट ऑफ लाईफ, त्याला शाळेत जायचंच आहे आणि रडेल आणि थांबेल, थोड्या दिवसांनी सुरळीत होईल, सवय होऊन जाईल, हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. पण तरीही लागतेच ना ती हुरहुर, का नाही लागत.
जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला सोडून आपल्या सुट्टीनंतर, म्हणजे जेव्हा ते आपण प्रसूतीसाठी सुट्टी घेतो आणि मग त्यानंतर काही महिन्यांनी आपण जेव्हा परत ऑफिस जॉईन करतो, मग आपल्याला आपल्या बाळाला, किंवा काही जण ब्रेक पण घेतात, लॉंग ब्रेक, आणि एक चांगलं व्यवस्थित एक 3-4 वर्षाचं मूल झाल्यानंतर त्याला बेबीसिटिंगमध्ये किंवा कधी कधी स्वतःच्या घरातच आई वडील सासू सासरे सांभाळत असतात, तरी पण तो जेव्हा आई 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 असं जेव्हा म्हणतो, ते मूल जेव्हा हाक देतं आणि तेव्हा आपला पाय घरातनं बाहेर निघत नाही, जेव्हा की आपल्याला माहिती असतं की आपण 5-6 तासांनी 7-8 तासांनी परत घरी येणार आहोत, परत आपल्या बाळाला भेटणार आहोत, आणि घरी आहे, ते घरीच आहे, आपले आईवडील आहेत त्याला सांभाळायला, किंवा आपले सासू सासरे आहेत, किंवा कुठे तुम्ही बेबीसिटिंगला वगैरे ठेवत असाल तर ते पेन आणि जास्त असतं. तर मिलिटरीमध्ये जाण्याचा प्रश्न कुठे होता ह्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये काय लॉजिक होतं, आणि इतक्या हुशार दादाच्या तोंडातनं हे निघालं, म्हणजे ही खरी रियालिटी आहे त्यांची. हे खरे दादाताई आहे, जे आपल्याला दिसतं तसं नसतं प्रत्येक वेळी, म्हणूनच जग फसतं. मी असं नाही म्हणत आहे की तो माणूस चांगला नाही आहे, किंवा ती व्यक्ती चांगली नाही आहे, ती गौरा चांगली नाही आहे, किंवा काय, असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. पण अतिही करू नका की नाही ते एकदम परफेक्ट आहेत आणि ते एकदम असेच आहेत, ते तसे आहेत. आपल्याला नाही माहिती, या छोट्या छोट्या गोष्टीतनं पण काही गोष्टी अगदी समोर येतात. पटकन आपल्याला कळून जातं की काय माणसाचा स्वभाव असेल. एक स्ट्रॉंग असणं वेगळं असतं आणि दुसऱ्याचे इमोशन समजून न घेता त्यांना काहीतरी बोलणं वेगळं असतं. तिथेच दुसरा प्रकार घडला की हिचे आईवडील काही आले नाहीत आणि हिने काही कारणं सांगितली, ते ट्रिपला गेलेले आणि मग तिथून थकून आले वगैरे. तर उलट मग त्या ह्याच्याने असा विचार करायला पाहिजे की असं कसं, म्हणजे तिच्या आईवडिलांना खरंच तिच्याबद्दल काही आत्मीयता आहे की तिने यावं, तिला भेटावं, किंवा ती जाते आता परत कधी येईल असा विचार त्यांच्या मनालाही शिवला नसेल का? आणि तिचं तर लक्षच नव्हतं आपल्या सासू सासऱ्यांकडे, किंवा त्यांना काय वाटतंय काय नाही, त्याचं काही तिला घेणं देणं नव्हतं. ती आपली रमली होती, आपल्या भावाचं तुणतुणं वाजवत होतं. माझा भाऊ आल्या, माझी वहिनी आली, ते ग्रेटच आहे, तुम्ही हेच आहात, तुम्ही भारी आहात, थँक्यू, मला हे फार सरप्राईज आवडलं, मला हे फार सरप्राईज आवडलं. आणि त्याच्यामध्ये त्याचे आईवडील मात्र लिटरली दुर्लक्षित झालेले होते. आणि मुलांनी म्हटल्यावर तर काय मग प्रश्नच उरत नाही. ते का म्हणाले माहिती आहे? कारण स्पेशली आता इतकं जग, इतकं आपण म्हणू शकतो की गोष्टी जगात इतक्या सहज आणि इतकं कधी काय होईल सांगता येत नाही, इतकं असर्टन झालं आहे ना सगळ्या गोष्टी, की आपण पुन्हा भेटू, आपली भेट होईल की नाही होईल, आता पुन्हा कधी येणार, आता आलाय, 2 वर्षांनंतर येणार की 4 वर्षांनंतर येणार, भलेही 1 वर्षानंतर येणार असेल तर मग आल्या तेव्हा आपण कसे असू, किंवा म्हणजे काही ना. आता मला त्या पार्टकडे जायचं नाही आहे, म्हणजे तुम्हाला समजून गेलं असेल मला काय म्हणायचं. तो हे असं आहे, म्हणजे इतकं सिम्पल हे लोक जगाला शिकवतात, मोठ्या मोठ्या कविता करतात, पण स्वतःचं आईवडिलांचं मन कधी समजलं नाही. स्पेशली मुलांना तर तसेही ते थोडेसे हेच असतात, काय म्हणतो आपण, त्यांना एवढं इमोशन्स वगैरे दाखवता येत नाहीत, एक्सप्रेसिव्ह नसतात. पण कवयित्रीबाईंनी कधी अशी वाटली नाही की बाबा अशा इमोशन्सवर आपण एक कविता करावी. फक्त स्वतःच्या आईवडिलांच्या इमोशन्सवर कविता जमते, बाकी तिथे लक्षही नाही. छान कविता होऊ शकली असती ना त्या सिच्युएशनवर. काय म्हणता कवयित्रीबाई? ऐकायला आवडली असती आम्हाला. आणि मुळातच हिचं पण सासू सासऱ्यांकडे जाणं आणि राहणं हे पण मला कुठेतरी ते दाखवण्यासाठीच केलेलं वाटतं. कधीच मी हिची तारीफ फक्त हिच्या माहेरच्यांकडनंच होताना ऐकली आहे, ते सुद्धा म्हणजे स्वतः वधवून घेते. बाकी तर इकडे तर फक्त ममा म्हणायला आहे सगळं काही, आणि फक्त येते आणि दाखवायला, म्हणजे कोणी नावं ठेवायला नको किंवा कोणी असं म्हणायला नको की येत नाही वगैरे. पण हिचाही तोच प्रकार आहे. मॅक्सिमम टाईम ही आपल्या माहेरी रमते, तिथून आल्यानंतर पण आपल्या माहेरीच, म्हणजे त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही. पण जे खोटं खोटं दाखवलं जातं, जे आपण नाही आहोत, पण ते फक्त जगाने आपल्याला अप्रूव्ह करावं किंवा जगाला काय छान वाटेल म्हणून फक्त आपल्या लोकांना इम्प्रेस करण्यासाठी केलं जातं असं मला कुठेतरी वाटतं. सो एनिवेज दॅट्स इट फॉर दॅट पार्ट ऑफ द स्टोरी. आता आपण दुसऱ्या नेक्स्ट ह्याच्यामध्ये जाऊया. आता हे लोक पोचले तिकडे, आणि मग तिकडे जाऊन ह्या लोकांचं अगदी मित्र आला, पण तिकडे गेल्यावरती यांचं म्हणजे मैत्रिणी ह्याचं जरा जास्तच आहे. ते पण मला थोडंसं पचण्यासारखं नाही आहे, कारण मे बी
जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तेवढी सोशल नाही आहे. म्हणजे मला माणसं आवडतात, नाही अशातला भाग नाही, पण मला खूप स्मॉल सर्कल ठेवायला आवडतं. मी खूप स्मॉल सर्कल पर्सन आहे. मला जास्त फापट पसारा आवडत नाही आणि मला माझी स्पेस मेंटेन करायला आवडते. मला ते जमत नाही की असं लोकांनी यावं, माझं घर उघडावं आणि मग त्यांनी म्हणजे काय, म्हणजे भलेही ते माझ्यासाठी असेल, पण मला असं आवडत नाही की माझ्यासाठी कोणी काही करावं आणि मग ते पण एक्सपेक्ट करणार की आपण पण त्यांच्यासाठी एक्सपेक्ट करो वा ना करो, पण ते मग ते कुठेतरी ते होऊनच जातं. सो मला असं वाटतं की प्रत्येकानं आपलं आपलं काम करावं, जेवढं आपल्याला जमते तितकं करावं. दुसऱ्यांच्या भरोश्यावर कुठलीही गोष्ट करू नये किंवा राहू नये. एनिवेज ते प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. सो अक्षरशः म्हणजे ही नशीबवान म्हणजे काय म्हणावं की बाबा बॅग भरायला पण लोक येतात हिच्या घरी आणि हिच्यासाठी काढलेलं तिकीट हिला स्वतःला माहिती नसतं, पण अख्ख्या दुनियेला माहिती असतं. आणि बर्फ वगैरे पण ही येण्याआधी साफ वगैरे करून ठेवतात. स्वतःच्या घरचा बर्फ राहायला बाजूला, पण हिचं आधी सगळं पाथवे वगैरे क्लिअर करून ठेवतात. देन हिच्या घरचा किराणा वगैरे भरून, आता मॅडम येणार तर मग त्यांचं सगळं सोय बी करून ठेवतात. वा, म्हणजे आता हे माझ्यासारख्या माणसांना नाही जमू शकत किंवा मी ह्या गोष्टीला रिलेट नाही करू शकत, कारण नाही, म्हणजे जस्ट हे माझ्या स्वभावात नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे कोण आपल्या भाचवंडांना किंवा आपले जे कोणी आलेले असतात सो कॉल्ड US रिटन, त्यांना असं कात्री वगैरे गिफ्ट देतं. म्हणजे काय दुसरं काही मिळालं नाही का? कात्री कोण गिफ्ट देतं? आणि ती कातर घेऊन जायची आहे ह्यांना, आणि ते सुद्धा ह्यांना आपलं कॅरी ऑन लगेजमध्ये घेऊन जायचं आहे. आणि आम्ही विचारलं होतं, पण त्यांनी सांगितलं की एवढं साईजचं चालतं. अरे कुठलंही शार्प ऑब्जेक्ट चालत नाही. एनी शार्प ऑब्जेक्ट इज नॉट अलाउड. अगदी बटर नाईफ चालत नाही, तर कातर घेऊन चालले तुम्ही? हां, म्हणजे लिटरली काही त्यांनी सांगितलं असेल तरी स्वतःचं डोकं आहे की नाही आहे, हा प्रश्न तुम्ही विचारूच कसा शकता की आम्ही कातर कॅरी करू शकतो का? आणि जर करायचीच होती तर तुम्ही चेक इन बॅगेजमध्ये टाकायची होती ना. अगदी त्याच्यामध्ये पण यांना कॅबिनमध्ये घेऊन जायचं आहे. म्हणजे काय काय डोकं चालतं? इतके हुशार तुम्ही, इतकं जगाला ज्ञान देता, एवढं पण नाही. आणि ते आणि वर सांगतायत की काढून घेतली म्हणे आमची कातर. अरे कातर नेण्यासारखी गोष्ट आहे का? इतक्या घटना घडतात, तुम्ही नाही त्यातले, पण जग काय तसं नाही आहे ना. दुनियेच्या त्यांना सगळ्या सेफ्टीचा विचार करावा लागतो. कातर घेऊन चालली होती बाई. काय म्हणजे काय बायका आहे त्या विचित्र. ती एक बाई, ती एक नारळाच्या करवंट्या घेऊन चाललेली आणि ही तर कातरच घेऊन चाललेली. भयानक बाई. आणि हिचं आपलं कुठेही त्या भावीची तारीफ करायची म्हटलं की त्याच्याबरोबर जोडायचं मॅक रिपेअर करणारा. अरे भाई, तो इंजिनियर आहे की मेकॅनिक? नक्की काय आहे काय तो? म्हणजे ठीक आहे भाई, तुमच्याकडे मॅकबुक आहे आणि ते तुम्ही रिपेअर वगैरे केलं. एक तर इतकी कंजूस मारवाडी मक्खी चूस आहेत ना, मारवाडी नाही सॉरी, मारवाडी कट कंजूस मक्खी चूस आहेत ना, की त्याच्यासाठी यांनी म्हणजे ठीक आहे असावं माणसाने, जिथे शक्य आहे तिथे स्वतः ट्राय करावं. पण म्हणून त्याने स्वतःचे पैसे वाचवण्यासाठी किंवा स्वतःचं काहीतरी म्हणजे जे तो शिकलाय ते त्याने कुठेतरी कामी आणलं. शिक्षण कधीच वाया जात नाही, तसं ते कामी आलं तर ते बस झालं ना. तिथपर्यंत ठीक आहे. प्रत्येक वेळेला काय मॅक रिपेअर करतो आणि माझ्यासाठी असं म्हणजे ते व्हॅलेंटाईन डेच्या वेळेला जे स्टेटमेंट केलं ना, ते काय बाबा आपल्या पचनीच नाही पडलं. एकतर ती कविता, एकतर ह्याने इंग्लिशमध्ये केली, ते इंग्लिशमध्ये आता म्हणजे तो माझ्यासाठी इंग्लिशमध्ये कविता करेल आणि ते सुद्धा म्हणजे मॅक रिपेअर करणं, ते कविता करणं, हे मी कधीच अपेक्षित नव्हतं. मी कधीच याची अपेक्षा केली नव्हती. आणि इतकी सुंदर कविता, तेही इंग्लिशमध्ये. अरे का नाही हवा? तो काय अनपड आहे का, गवार आहे की काय आहे? का नाही करू शकत तो इंग्लिशमध्ये? अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की इंग्लिशमध्ये म्हणजे त्याला कसं असं वाटलं की माझ्या बायकोला समजेल, असं तुझ्याबद्दल कसा कॉन्फिडन्स होता आणि त्या कॉन्फिडन्सने त्याने कविता केली, ह्याचं तुला अप्रूप वाटतंय का? की नक्की कसलं? आणि त्याच्यामध्ये मॅकबुक रिपेअर करणारा कविता करू शकतो, ह्याच्यामध्ये काय सरप्रायझिंग आहे? म्हणजे मला काही कळलंच नाही. ते मॅकबुकचं प्रकरण आहे का नेमकं? सारखं काय मॅकबुक मॅक रिपेअर करणारा. अरे बाबा, त्याला रिपेअर करणारा म्हणून मला तो आता काहीतरी मेकॅनिक वाटायला लागलाय. हे आपल्याच बायकोला प्रेमाने औराई कोण म्हणतं? औराई म्हणजे
आता तिचं तर नावच इतकं शॉर्ट आहे की त्याच्यामध्ये आता काय होऊन होऊन ऑरिस होऊ शकतं, पण आता ते देणं तर चांगलं नाही वाटत. पण असं लाडाने प्रेमाने शोना बेबी म्हणतात हे पण ऐकलं होतं. पण आवराई कोण म्हणतं? आवराई माझी लाडाची गो, आवड तिला भव्याची भव्याची गो. ती कविता पण इंग्लिशमध्ये जी केली होती ती तुम्ही जरा नीट ऐकाल तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये असं काहीच नव्हतं. असं मला वाटतं की पहिली दुसरीतलं मूल पण अशी कविता करू शकतं, जे त्यांना असा टॉपिक दिला जातो की असं ह्या टॉपिक. मला आठवतं माझा मुलगा लहान असताना त्याला असं इंग्लिशच्या ह्याला त्याला लिटरसी असं एक पिरियड असायचा, आणि त्या म्हणजे इंग्लिशमध्येच एक दुसरा प्रकार असायचा लिटरसी. तर त्यामध्ये त्यांना असं एक टॉपिक दिला जायचा, आणि मग त्याच्यावर कधी पॅराग्राफ लिहा, कधी कविता करा, कधी चारोळ्या लिहा, असं वगैरे असायचं. असं टास्क दिले द्यायचे. तर तसं तेव्हा मला आठवतं की तशा अशा थातुरमातुर कविता त्याने खूप केलेल्या आहेत. सो एवढ्या वयाच्या माणसाने ही कविता करणं इज नॉट व्हेरी, म्हणजे मला तर काही असं विशेष वाटलं नाही. मे बी ते इंग्लिशमध्ये होतं म्हणून थोडं अप्रूप वाटलं, पण तुम्ही तर आता अमेरिकावाले ना, मग तेवढं तर यायलाच पाहिजे नाही का. म्हणण्याचा उद्देश हा आहे की ते इंग्लिशमध्ये करण्याचं काय, ज्या ह्याच्यामध्ये जो आपला प्रांत नाही, ज्यापेक्षा आपण कितीतरी पटीने खूप छान मराठीमध्ये करू शकतो. आणि खरंच खूप सुंदर केली असती नाही का ह्याने पण कविता मराठीमध्ये लिहिली असती तर ते एकदम असं काहीतरी पहिली दुसरीतल्या पोरांसारखे इंग्लिशमध्ये कविता करण्यापेक्षा छान मराठीतनं एक्सप्रेस होता आलं असतं ना. मुळात ते काय म्हणजे काय लॉजिक होतं मला तेच कळलं नाही. असो, ते काय आता काय म्हणजे काही करतात लोक. आणि अजून एक गोष्ट की सुट्टीबाबतची, म्हणजे आपण इतरांना बोलतो तर मला असं वाटतं की आपण ह्या बाबतीत पण आपण फार बायस्ड नाही झालं पाहिजे. कारण आपण आपलं चॅनल हे खूप पारदर्शी आणि एकदमच जे काही आहे स्ट्रेट फॉरवर्ड ज्याला आपण म्हणू शकतो तसं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी केलं तर ते चुकीचं आणि हिने केलं तर बरोबर असं अजिबातच नाही आहे. तर ही पण भलत्याच सुट्ट्या घेते त्या मुलाच्या शाळेला. आत्ता जाऊन आली, आत्ता म्हणजे हिने एक्सप्लेनेशन पण दिलं की असं लेटर द्यावं लागतं आणि मग ते ॲडमिशन कॅन्सल होतं एका सर्टन काळापेक्षा जास्त तुम्ही सुट्टी घेतली तर, आणि मग तुम्हाला ते आपलं ॲडमिशन ब्लॉक करून जावं लागतं. पण तरीही तुम्ही आल्यावर तुम्हाला परत ॲडमिशन घ्यावं लागतं. ते देतात जर तुम्ही आधीच त्यांना सांगून गेलेले असाल तर, पण ती प्रोसिजर तुम्हाला परत करावी लागते. कदाचित त्याच्यासाठी तुम्हाला जी काही ॲडमिशन फी वगैरे असेल ती पण द्यावी लागत असेल. पण तरीही बाई गेली. ठीक आहे, तेव्हा ती गेली. ते तिने सांगितलं की आमचा मुलगा हुशारच आहे, त्याला ऑलरेडी आधीच सगळं येत होतं कारण तो हुशार आहे. त्याच्यामुळे मग टीचरने जे काही मिसिंग वर्क दिलेलं ते त्याने पटापट केलं कारण तो हुशारच आहे. ओके ठीक आहे, हुशार आहे. मग तो इतका हुशार आहे की बापरे सारखाच सुट्ट्या घेतो आणि सगळं मग शाळेतच कशाला पाठवता ना, मग सगळं घरीच करून घ्या. हुशार आहे तर इतका. आता पण गेली आहे, आता पण परत लेटर दिलं का, कारण आता तर कुठल्याच सुट्ट्या नाही आहेत. आता तर मस्तपैकी 15-20 दिवसाचं सुट्टी टाकून गेली आहे. अरे लहान असला म्हणून काय झालं, मला नाही आठवत की इतकं लहान असताना पण आम्ही इतक्या म्हणजे सुट्ट्या भलेही म्हणजे काय याचा अर्थ असा नाही की आमची मुलं ढ होती किंवा इतरांची जे आता बाकी आता ही बिंबली सुट्ट्या घेते मुलींना तर त्यांची मुलं ढ आहेत आणि हिचंच फक्त तेवढा हुशार आहे असं नाही आहे ना. आणि हुशार कितीही असला तरी पण ते शाळेत आपण का घालतो, ते शाळेचं काही आहे की नाही आहे, म्हणजे एक स्टँडर्ड किंवा एक त्याचं मान वगैरे काय त्या संस्थेचं आहे की नाही. वाटेल तितक्या सुट्ट्या घ्यायच्या, ऑप्शन आहे काहीतरी करायचा किंवा आपण म्हणजे होतं आहे ना मॅनेज तर ते करून आपण भटकायचं म्हणजे कुठल्याही कारणाला. आता काही गरज आहे का तिकडे जाण्याची, काही गरज होती का. तो ऑफिसच्या कामाला गेला असतं. आता काय फिरती नोकरीवाले असतात लोक तर मग प्रत्येक वेळेला काय असं सुट्ट्या टाकत त्यांच्या बायका त्यांच्याबरोबर गावभर फिरत राहतात का. आणि तू इतकी सॉर्टेड आहेस, इतके फ्रेंड्स वगैरे तुझ्या आहेत. आता कुठे गेले फ्रेंड्स, राहायचं होतं ना इथे. राहिली असतीस तर तू कसं मॅनेज केलंस इकडे एकटं राहून ते तुला दाखवण्याची संधी मिळाली असती. पण नाही, ते थोडंसं बोरिंग झालं असतं ना. आणि तसंही विषय नव्हता दाखवायला काही, म्हणून मध्ये व्हिडिओज आलेच नाहीत कारण दाखवायलाच काही नाही. आणि कविता करून करून किती करणार ना, आणि कशावर. ते बर्फावर खूप कविता झाला, नवीन टॉपिक काही मिळतच नव्हता. म्हणून मग ताईंनी सांगितलं की बाबा कोणतरी त्यांची फेवरेट लेखिका गेली म्हणून त्यांना खूप त्रास झाला. बापरे भलत्याच नाजुका दिसतात ताई.
लेखिकेच्या जाण्याचा इतका त्रास झाला. असू शकतो म्हणजे फॅन फॉलोईंग, पण बघा तुम्ही DBS वाल्यांनो, तुम्हाला लाज शरम काय? तुमच्या घरचे इतके जवळचे, आजी आजोबा आई बाबा असे कोण गेले तरी तुम्ही लगेच येता आणि इकडे तुम्हाला एवढी, आणि ती बघा किती महान लेखिका गेली तरी ती 1 महिना तिने तिचं मन नाही झालं. शरम करो. काय लाज शरम आहे तुम्हाला? बघा जरा काय म्हणायचं. तर मला काय म्हणायचं आहे की ते असेल थोडे दिवस वाईट वगैरे वाटलं, पण मूळ कारण हे होतं की हे टॉपिक नव्हता. खरं सांगा बरं, खरं सांगा, खरा खोटा नाही बोलायचं. एक तर व्हिडिओ या बाईने केस कापण्यावरच छापला आणि नंतर मग तो अख्खा वेळ म्हणजे एखादं बाईट किंवा एक थोडासा एक 5-10 मिनिटाचं ग्लिम्स ठीक आहे, फुटेज त्याला देणं त्या पार्टला किंवा केस कापण्याला, त्या ह्या गोष्टीला, त्या कंटेंटला, पण अख्खा व्हिडिओ म्हणजे हेच जर दुसऱ्या कोणी केलं असतं, घारीगोरीने केलं असतं, तर आपण तर बरोबरच झापली असती ना तिला. मग हिला का सोडायचे बाबा? हेच आपला उसूल आहे. जे आहे ते असं आहे. म्हणजे ह्याला वेगळं आणि वेगळा रूल आणि त्याला वेगळा रूल, हे आपल्याला जमत नाही. जे चुकीचं होतं ते चुकीचंच होतं. केस कापण्याचा व्हिडिओ, अख्खा व्हिडिओ कोण छापतं? आणि त्याच्यामध्ये पण मग ह्यांचं समाधान नाही झालं आणि मग प्रत्येक वेळेला इंडियाशी कम्पेअर करायचं. नाही, इंडियातच छान असतं, इंडियासारखं नाहीच. म्हणजे ही एक वेगळीच प्रजाती आहे. हे जिथे राहतात तिथे यांना काहीच आवडत नाही. आणि एक दुसरी प्रजाती आहे जे कुठलेच नाही आहेत, म्हणजे ज्यांना जिथे राहतात तिथलं पण खटकतं आणि जिथून आले तिथलं पण खटकतं. पण ही जी स्पेशल प्रजाती आहे ना, ज्यांना इतकं त्रास आहे आणि इतकं इंडियातच असं भारी आहे, इंडियातच तसं भारी आहे, मग एवढं बाहेर राहण्याचा सोस कशाला ना? मग जर आहेच तुम्हाला एवढा सोस, तर मग तिथल्या गोष्टी एक्सेप्ट करा जशा आहे तसं. मूळ प्रश्न हा नाही आहे की भारतात काय म्हणजे चांगलं आहे आणि काय नाही, इकडे हे चांगलं नाही आहे. पण काय माहिती आहे, ह्या लोकांचा मेन प्रॉब्लेम काय आहे की काही गोष्टी ना त्यांना परवडत नाहीत ॲक्च्युली. म्हणजे तेवढं त्यांना ते वाटत नाही की बाबा इथे एवढे पैसे, त्यांच्या ते पचनीच पडलेलं नाही आहे. त्यांना असं वाटतं की भारतात भारी म्हणजे स्वस्तात एवढं छान करून मिळतं आणि इथे एवढे पैसे देऊन हे असं म्हणजे मनासारखं नाही मिळत. हा मेन प्रॉब्लेम आहे. पण कमवायचं तर आहे, कमाई तर इथली पाहिजे, फक्त स्पेंड इंडियासारखं करता आलं पाहिजे. आणि मग तसं म्हणजे इतर गोष्टी असतं ना, थोडं प्रत्येक हे जागेचं 19-20 असतं. आणि मला असं वाटतं की जर आपल्याला तिथे टिकून राहायचं असेल, जर आपल्याला तिथे हॅपीली राहायचं असेल, तर आपल्याला तिथल्या गोष्टी एक्सेप्ट करायलाच पाहिजेत. थोडं आपल्याला ॲडजस्टमेंट करावीच लागते. आणि नाही तर सरळ काशा गुंडाळायचं आणि जायचं. इतकं जर मनाला वाटतं, इतकीच जर आठवण येते आणि इतकंच जर मेरा भारत महान आहे ना, तर मग जायचं भारतामध्ये, दुसरीकडे बसून तिकडचा सगळा आनंद घेऊन नंतर मग आपण कसं आपल्याला भारताबद्दल खूप भारी वाटतं, पण आम्हाला दुसरीकडे राहायचं आहे, आम्हाला बाहेरच राहायचं आहे, कमाई नाही भारतात फक्त करायची आहे, ते भारी नाही वाटत. हे जे वागणं आहे ना, ह्यांना मी स्पष्ट शब्दात दुटप्पी लोक म्हणते, दोघली लोक, हा तोच प्रकार आहे. सो ऑल इन ऑल काही कंटेंट नव्हतं, म्हणून मग हा असा एक व्हिडिओ पण टाकून बघितला. आणि मग तरी पण मग काय दम नाही आहे आणि ह्याच्यातनं तर जास्तच म्हणजे उघडकीस येईल की आपल्याकडे बिलकुलच काही कंटेंट नाही आहे. म्हणून मग गायबच झाल्या गौराबाई. आणि मग आता अचानक आल्या आणि मग आता डायरेक्ट तीच अनाऊन्समेंट केली, सांगितलं कारण ते की असं असं मला मनच होत नव्हतं वगैरे, आणि मग आता अचानक मन झालं. पण इथे पण आता कंटेंटसाठीच एवढी धडपड करून आणि त्या मुलाच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ करून शाळेला सुट्टी बिट्टी मारून आलेत आणि परत तेच की आम्ही देऊन आलो आहे. ती शाळा पण एकदा लेटर देईल हातात तर मग कळेल. मस्त ना मज्जा. पण DBS वाल्यांसारखं हळूहळू मी म्हणाले ना, ती त्याच दिशेने सरकत आहेत आता हळूहळू, प्रोसिडिंग टुवर्ड्स दॅट झोन. तर हिचं पण असं सस्पेन्स आणि मी कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला उद्याच्याच भागात सांगेन. हे सस्पेन्स वगैरे आता इथेही चालू झालेलं आहे. आणि नंतर मग तिथे पोचल्यावरती म्हणजे ही जरा जास्तच मराठी बोलते. एक असतात जे चुकीचं बोलतात, ही तर म्हणजे ते वेगळंच आहे, थोडं प्रकारच वेगळा आहे. उद्यान काय, शिक्का काय, बापरे, मला तर 2 मिनिटासाठी कळलंच नाही. म्हणजे जे इमिग्रेशनचा आणि याचा जे कस्टम्सवाले जे ते स्टॅम्प, आपण जो स्टॅम्प मारून घेतो त्याला अगदी शिक्का मारून घ्यावा लागतो वगैरे, आणि नाणी आणि काय काय, बापरे, हे जरा जास्तच झालं मला. हे म्हणजे पचनाच्या बाहेर आहे. पण ठीक आहे, चला, म्हणजे आता नाही तर म्हणाल की हिला चुकीचं बोललं तरी प्रॉब्लेम आणि छान बोललं तरी प्रॉब्लेम.
ठीक आहे, मला असं वाटतं की बॅलन्स असावं थोडंसं. ठीक आहे, छान, म्हणजे चुकीचं बोलण्यापेक्षा छान बोललेलं पण चांगलं, पण त्याचा पण मला थोडंसं कानांना त्रास होतो. थोडंसं मला असं वियर्डच वाटतं सगळं ऐकायला, उद्यान बिद्यान. एनिवेज, सो मग तिथे गेली आणि मग ते काय शिक्का पिक्का मारून घेतलं वगैरे आणि मग आली बाहेर. आणि नंतर मग अख्खा दिवस दिवस हॉटेलमध्येच बसून राहायचं आणि मग कंटाळले. आणि मग तो नवरा आला, मग त्याची वाटच बघत होते. मग तो उशिराच आला आणि त्याच्यात पण एक इतका लेम जोक क्रॅक केला. मला वाटतं त्या मुलापेक्षा हीच जास्त वाट बघत होती नवऱ्याची, कधी येतोय आणि कधी मला बाहेर नेतोय, मला थोडं फुटेज शूट करायला, नाही तर माझं इथे येण्याचा फायदा काय. तेव्हा तो मुलगा म्हणाला, किती वाजले, 5:30 वाजलं, 5:30 वाजलं पण दार नाही वाजलं. शी, इतका जोक फालतू, म्हणजे किती लेम यार ते, किती मला हसायला पण नाही आलं त्याच्यावरती. असं म्हणजे माझं इन्स्टंट रिॲक्शन होतं की शी, किती ती क्रिंज लाईन. तो नवरा बिचारा धडपडत असा असा आला. तो तर तिथे ऑफिसला आलाय ना बाबा, तो ती काम करायला आलाय, तो मला फिरवायला थोडी आलाय. तो आला, त्याच्या आधीच चेहरा असा म्हणजे एकदम थका भागलेला होता. आणि मग हिने त्याला लगेच बाहेर काढलं. वाटच बघत होती, तयार होऊनच बसलेली सुंदरा. मग हिला घेऊन गेला आणि मग त्याला कडकडून भूक लागली. मग घरी घेऊन आला आणि मग ते, आम्हाला खायचं, आम्हाला भूक लागली. बापरे, म्हणजे आता तिथे तर काम बिम पण काय नाही करायचं आहे, नुसतं आराम करायचा, दिवसभर वाट बघत बसायची. मला तेच कळत नाही मुळात ही बाई गेलीच कशाला तिथे. रहा ही नाही जाता, तडप ही ऐसी है. तडप तर भलतीच आहे. तर मगाशी टॉपिक राहिला, मी तुम्हाला बोलणार होती ना, म्हणजे वारंवार ही सांगते की म्हणजे हिला इतका वीकडे हिच्या नवऱ्याला सुट्टी, म्हणजे हिला इतका आनंद होतो ना की एक वीकेंड आणि एक वीकडे अशी सुट्टी आली पाहिजे. कारण असं काहीतरी आहे वाटतं त्याचा प्रकार. तर मंडे ट्यूजडे किंवा संडे मंडे अशी सुट्टी आली ना, मग ते पोरगं कसं जातं शाळेत आणि मग ह्यांना थोडा टाईम येतं ना, गुल्लगुल्ल करेगी क्यों. आणि मग ते कधीच, यांनी स्वतः सांगितलं की आम्ही कधीच चुकवत नाही, भले आम्ही त्याचा सुट्टीचा दिवस काहीतरी म्हणजे घरात बसून काढू, पण तो शाळेत गेल्यावर आम्ही आमचा टाईम मस्त एन्जॉय करतो. हे असे लोक, म्हणजे ह्या लोकांना काय समजणार ना दुसऱ्यांचं प्रेम आणि काय, म्हणजे आईवडिलांचं काय कसं असतं ते. म्हणजे मी नथिंग रॉंग इन इट असावं, पण ते जरा अति वारंवार ह्यांनी ते दाखवलं आहे की कसं वाट बघत असतात की ते मूल आपलं शाळेत जात आहे. तरी पण न्यूक्लिअर फॅमिली आहे, मॅक्सिमम टाईम हे एकटे राहतात, एकटं, तरीही त्यात पण ह्यांना म्हणजे ते मूल पण कधी जाते आणि आपल्याला आपला टाईम मिळतोय याची वाट बघत असतात. हे काहीतरी बाबा वियर्डच आहे. आता तर मग वांदे झाले असतील ना, विल्ल्या पण तिथेच आणि हे पण तिथेच. ते सुद्धा घरात तरी वेगवेगळ्या रूम्स आहेत, इथे तर एकच आता बंदिस्त, म्हणजे कसलीच प्रायव्हसी नाही. अरे 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 अरे, पण ठीक आहे, तेवढं एकदमच लंबी जुदाईपेक्षा इथे ॲटलिस्ट समोर तरी राहतोय भावीला सोडून राहत नाही बाई. मी जाता जाता फक्त इतकंच सांगते की काय ते तिथली इन्फॉर्मेशन वगैरे देते आणि आज जे काही म्हणजे स्पेशल एक कंटेंट, म्हणजे हेच असं कंटेंट कुठून काहीतरी शोधते आणि ते आज नोटा बिटा घेऊन बसली. त्यात ती स्वतः म्हणाली की मी सगळं गुगलवरनं सर्च केलं आहे, अगदी आपल्यासमोर गुगल ट्रान्सलेट वगैरे करून दाखवत होती आणि सगळ्या गोष्टी गुगलचाच आधार घेऊन हिने सगळी इन्फॉर्मेशन गोळा केली होती. एकतर ते तिचं जे रिपोर्टरसारखं बसणं, वागणं, बोलणं, कधी लाईव्हला पण येतात दोघं, तर त्याचं पोस्चर बघा आणि हिचं पोस्चर बघा. म्हणजे जराही तिच्या अंगात असं ते कॅज्युअल आणि एक आपण असं सहज फील करू शकतो ना, तो सहज भाव नाही आहे. नेहमी अशी अडकलेलीच वाटते मला, अशी काहीतरी एकदम ताठ आणि असं एकदम रिपोर्टरच्याच आवेशात असते. तर मला हेच सांगायचं आहे की गौराबाई, ती इन्फॉर्मेशन आम्ही पण काढू शकतो गुगलवरनं, जे भक्त पण काढू शकतात, तेवढी लेवल तर त्यांची नक्कीच असेल तुझ्यासारख्या द ग्रेट गौराला फॉलो करतात म्हटल्यावर. तर जसं तू म्हणाली की मी ते डॉलरचं किंवा ह्याचं मी भारतीय रुपयांमध्ये सांगणं मला बरोबर वाटत नाही, कारण का ते चुकीचंच आहे. कारण ते काय सांगायचं ते तुम्ही पण स्वतः हे करू शकता, म्हणजे तुम्ही कन्वर्ट करू शकता. तर ही सगळी माहिती पण गुगलवर मिळते. तर ह्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये खूप विरोधाभास होता. तर तू जी माहिती दिलीस, जे काही नोटा आणि काय काय दाखवलंस आणि जे काही बोललीस, ते सगळ्यांना सगळं अवेलेबल आहे. तू जसं गुगलवर बघून सांगू शकते, लोकही ते गुगलवर सर्च करू शकतात. खरं तर तो व्हिडिओ बनवण्याची काहीच गरज नव्हती. पता ना है तो कुछ नया बताओ जो किसी को पता नहीं है.
जे सबको पता है वही बताने का कोई मतलब नाही आहे. आणि ज्यांची तिथे जाण्याची कपॅसिटी आहे किंवा जे तिथे पोहोचू शकतात ते पोहोचतील, ते स्वतः एक्सप्लोर करतील, ते स्वतः माहिती काढतील. जशी तू काढलीस निघण्याआधी सगळं त्या देशाची माहिती कसं काय हे तू स्वतः म्हणाली ना, तसं ते स्वतःचा स्टडी करतील. दुसरी गोष्ट, जे कधी तिथे पोहोचूच शकत नाही तर ते त्या माहितीचं काय करणार आहेत, लोणचं घालणार आहेत ती माहिती गोळा करून. म्हणजे अगेन तेच DBS वाल्यांसारखंच झालं ना, ताईंच्या नजरेतनं बघायचं फक्त. का बघायचं, तुम्ही जा ना, तुम्ही बघा ना, स्वतः करा ना. ताईंची कशाला पाहिजे तुम्हाला नजर, स्वतःची नाही दिली का देवाने? अगेन मी हेच सांगेन की जेनू काम तेनू साजे. तर ज्यांचं जे काम आहे ते त्यांनाच करू द्या. हे DBSचं काय सगळंच मिक्सचर असं म्हणजे खिचडी पकवतात हे लोक, कधी ह्याच्यात कधी त्याच्यात, सगळंच पारंगत, ह्यांच्यासारखं हुशार हेच असं यांचा आविर्भाव असतो. जर तुम्हाला इतकंच मनापासनं वाटतं, इतकंच जर तुम्हाला वाटतं की देश फिरायचं आहे, जे सगळं आपल्याला पॉसिबल नाही होणार पण बघायचं आहे, इच्छा आहे, तर असते ऑफकोर्स, मी नाही म्हणत नाही आहे. मलाही कितीतरी देश बघण्याची इच्छा आहे आणि मला माहिती नाही की ते मी बघू शकेन तितकं सगळं काही होणार आहे की नाही. पण आय विल गो फॉर सम ट्रॅव्हल व्लॉगर ज्याच्याकडनं मला खरंच इत्तमभूत माहिती मिळेल आणि खरंच मला जे काही माहिती हवी आहे, जे बघण्यासारखं आहे, म्हणजे जे प्रोफेशनल वेमध्ये मी बघेन, ज्याचं जे काम आहे त्याच्याकडनं बघेन आणि खूप छान बघेन, जेणेकरून मला सार्थक होईल मला ते बघण्याचा, तो अनुभव घेतल्याचा. हे माझं थिंकिंग आहे. अगेन प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो, पण माझ्या लेखी माझं जे विचार आहेत, माझं जे विचार करण्याची पद्धत आहे ती सगळ्यांसाठी समानच आहे. माझ्यासाठी DBS वाले हे DBS वालेच आहेत, त्याच्यामध्ये 19-20चा फरक मी करत नाही. माझ्यासाठी गौरा पण तशीच, जर तिचं मला खटकलं तर तिचंही बोलणार, मावसाड पण तशीच, तिचं खटकलं तर तिचंही बोलणार. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. भेटू आपण लवकरच उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.